सतवाई गोय तू सतवाची सतवाई गोय तू मरुआई नावाची गो मरुआई नावाची आय तू मरुआई नावाची गो मरुआई नावाची गोय तू बनशात गावाची गोय तू बनशात गावाची गालिस आनंदाच्या दिसाला गो आनंदाच्या दिसाला आलिस आनंदाच्या दिसाला गो आनंदाच्या दिसाला सहभागी व्हायचे। हरीच्या विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला पांडुरंग विठ्ठला। सो फ्रेंड्स, या वर्षी पालखीचा वेगळेपणा म्हणजे हरिपाठाच्या तालावर पालखी निघालेली आहे आणि खरंच खूप छान वाटतंय। एक जुनी परंपरा जुनी रीत जोपासली गेलेली आहे इथे आणि मस्त मजा येत आहे आणि हरिपाठाच्या तालावर देखील गावकरी नाचत आहेत, धमाल करत आहेत। तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत असाच बघत राहा। सो आपल्या बरोबर इथे बोनशेत गावातील सरपंच देखील उपस्थित आहेत बघा आणि आपण त्यांना विचारूया की त्यांच्या मनातल्या आज काय भावना आहेत। पालखीचं दुसरं वर्ष आहे, सो आपण त्यांच्या मनातल्या भावना थोड्या जाणून घेऊया। बोनशेत या गावात जागृत देवस्थान म्हणून जे बोनशेतकरांच्या निदर्शनात येऊन बापदेव आणि मरुआई असे दोन देवांचे जे पालखीचे सोहळे मागच्या 1 वर्षापासून होत आहे आणि मोठ्या उत्साहात या गावातून पूर्ण गाव याच्यात सहभाग घेत आहे आणि मला तर वाटतं हा काही मंदिर बनवण्यात एक पूर्ण गावकऱ्यांचं सहकार्य आहे, कारण ते कोणाची पण मदत घेतलेली कुठं दिसत नाही। परंतु
काही आपल्या स्वतःच्या पैशातून तो मंदिर उभारला, कारण देवाला पावसा पाण्यापासून वाचण्यासाठी आणि तिथे गावकऱ्यांना ती सेवा करण्यासाठी संधी मिळावी म्हणून तिथं चांगला असा स्वच्छ आणि चांगला मंदिर बनवून देवाचा इथला बापदेव आणि मनुआईचं श्रद्धास्थान. आताची ही जी मिरवणूक तुम्ही बघाल पूर्ण गाव सामील होऊन मिरवणूक येत आहे आणि पूर्ण गावातून फिरून ती पुन्हा मंदिरात येत असते. या गावकऱ्यांना आणि या शेतकऱ्यांना मी या बापदेव मनुआईच्या आजच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय डोंगरा
गेली पनव्याच्या शेवाला तुझ्या बांगुऱ्या सांडल्या ग सांडल्या पनव्याच्या बाजारा बोलव खंड बाबंदवाला आईच्या हाताच्या बरोबरी ग हाताच्या बरोबरी हाताला शोभा गो हाताला शोभा आईच्या हाताला शोभाला गो हाताला शोभाला माझी बारीली शिंगारा मी ग बारीली शिंगारा गो आई माझी भरली शिंगारानी गो भरली शिंगारानी काय माझी वाघावर बैसाली गो वाघावर बैसाली आई माझी वाघावर बैसाली गो वाघावर बैसाली गेली जीवदानीच्या डोंगराला गो जीवदानीच्या डोंगराला आई गेली जीवदानीच्या डोंगराला ओ जीवदानीच्या डोंगराला सो फ्रेंड्स, संध्याकाळच्या जेवणाची तयारी इथे झालेली आहे बघा. बेंच लावण्याची तयारी चालू आहे. आणि सकाळीचं जेवण देखील दादा खूप स्वादिष्ट होतं, खूप छान होतं. आणि नक्कीच आताचं जेवण पण तेवढं स्वादिष्ट असणार आहे. आई माझी गावाला फिराली गो गावाला फिराली काय माझी गाव काय फिरून गो गाव काय फिरून आई माझी गाव काय फिरून गो गाव काय फिरून माझी गाव काय फिरून गो गाव काय फिरून आई माझी गाव काय फिरून गो गाव काय फिरून आली बनशेत गावान ग बनशेत गावान आली बनशेत गावान गो बनशेत गावान मान पालखीचा घेतला गो पालखीचा घेतला मला पालखीचा घेतला गो पालखीचा घेतला आगमन झालं ते राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. मी संयोजकांच्या वतीनं मंडळाला विनंती आहे का महाप्रसाद घेतल्याशिवाय आपण जाऊ नये. संयोजकांकडून ही सुद्धा आपल्याला नम्र विनंती. पुढचं आमचं हरिपाठ मंडळ आहे विठ्ठल रखमाई महिला हरिपाठ मंडळ दोंदरे. माझी सदस्य आमचे जगन पाटील संयोजक जगन काही त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित आहेत. बापदेव आणि मरुवाई उत्सव हा आनंदाचा सोहळा आपण पाहतोय. आणि तर बाळाराम फडके साहेब विगरचे चिटणीस हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान करावा. जगनजी फडके हरिपाठ मंडळ दुंद्रच मी दुंद्रच्या महिला हरिपाठ करण्यासाठी श्री मोठाचे उद्योजक प्रवीण फडके माऊली महिला हरिपाठ मंडळ भोकरपाडा या मंडळाचा आमच्या संयोजकांच्या वतीनं यांच्या वतीने आम्ही आभारी व धन्यवाद देतो. आज हरिपाठ माफ करा आमचे मान्यवर जगनजी खंडू फडके यांना विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर आज आपल्या बरोबर इथे आहेत माजी आमदार बाळाराम पाटील, त्यांची देखील इथे उपस्थिती आहे. तर आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया. आताचं हे दुसरं वर्ष आहे पालखीचं आणि खरंच आनंदमयी हा सोहळा असा पार पडतोय आणि गावकऱ्यांचा तेवढाच छान सहभाग आहे. तुम्ही काय सांगाल याबद्दल? पणानं गेल्या वर्षीच्या पहिल्या वर्षाच्या सोहळ्यामध्ये देखील मी उपस्थित आलेलो होतो आणि आज ह्या दुसऱ्या वर्षीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. बोनशेत ग्रामस्थांचा एक अतिशय जिव्हाळ्याचा आणि उत्साहाचा असा प्रसंग आहे आणि सारं गाव अतिशय अहममिकेनं या उत्सवामध्ये सहभागी होतं. मी साऱ्या बोनशेतकरांना बापदेव आणि मरुआईच्या या उत्सवाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि गावाला एकत्र बांधणाऱ्या या दोन आपल्या दैवतांचा असाच कृपादृष्टी या बोनशेतवर राहावं अशा पद्धतीच्या सदिच्छा देतो. वियाना हजारे जेवण सूर्य महाप्रसाद महिला हरिपाठ मंडळाला विनंती करेन महाप्रसादाचा आपण अवश्य लाभ घ्या. एक हरिपाठ मंडळासाठी ज्यांनी आम्हाला सेवा दिली त्या आरतीला प्रारंभ करते. सगळ्यांनी उपस्थित राहा. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा गयाची सर्वांगी सुंदर उशेंदुराची कंठी धरके माल मुक्ता पराची. जय देव जय
भोल्या भगतांची गो भोल्या भगतांची आतू लारू क्या भगतांची गो लारू क्या भगतांची भोल्या भगतांची आतू लारू क्या भगतांची गो गावदेवी मातेची ओढ लागली